आणि आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बातमी आहे। उन्हाचा कडाका वाढत चाललाय। महाराष्ट्र सर्वदूर हा कडाका पाहायला मिळतोय। त्यातही जगात विदर्भ सर्वाधिक उष्ण असल्याची नोंद झाली आहे। उन्हापासून बचावासाठी राज्य सरकारने एसओपी देखील जाहीर केली आहे। पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला। जगातील 10 उष्ण शहरात विदर्भातील 4 शहरे। राज्य सरकारकडून एसओपी जारी। एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच महाराष्ट्र सर्वदूर तापलाय। मुंबईपासून नागपूरपर्यंत नागरिक हैराण झाले। मुंबईत 35 अंश तर उपराजधानी नागपूरमध्ये 41 अंश तापमानाची नोंद झाली। राज्यात विदर्भात उन्हाचा तडाखा जास्त आहे। अकोला 44 अंश तापमानासह देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलंय। एवढंच नाही तर जगातील पहिल्या 10 उष्ण शहरात विदर्भातील 4 शहरांचा समावेश झालाय। हवामान विभागानं पुढील 8 दिवस उष्ण लाटेचा इशारा दिलाय। त्यामुळे पारा 45 अंशांच्या पार जाण्याची शक्यता असल्यानं नागरिक धास्तावले। अकोला 44 अंश सेल्सिअस, यवतमाळ 43, अमरावती 43, वर्धा 43, वाशिम 43, गडचिरोली 42, बुलढाणा 42, नागपूर 41, चंद्रपूर 41, भंडारा 41, ब्रह्मपुरी 41 आणि गोंदियामध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। दरम्यान वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी राज्य शासनानं एसओपी लागू केली। खाण आणि रस्ते काम करणाऱ्यांना 11 ते 4 ही वेळ विश्रांतीसाठी द्यावी। विदर्भ आणि खानदेशातील जिल्ह्यांवर विशेष लक्ष। घरांच्या छतावर पांढरा रिफ्लेक्टिव्ह रंग वापरा। कोळसा खाणीत विश्रांती केंद्र आणि कामगारांना ORS पुरवण्यात यावं। दिल्लीला NIDM आहे, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था त्या ठिकाणी आहे। तसं आपण स्टेटवर सुद्धा देशामध्ये सर्वात मोठी संस्था ही आपण त्या ठिकाणी आता सुरू करतोय। भूकंप झाला की त्याला लगेच आपत्ती व्यवस्थापन असतं। कुठे सायक्लोन आलं तर त्याला आम्ही त्या ठिकाणी धावून जातो। पूर आला तर त्याच्यासाठी सगळी आपल्याकडे व्यवस्था आहे, पण उन्हासाठी व्यवस्था नाही आहे। जिल्हाधिकाऱ्यामध्ये जे आपत्ती व्यवस्थापनाचे सगळे कार्यालय आहेत त्यांना मी सूचना देणार आहोत। त्या ठिकाणी ही आता एक एसओपी लागू केलेली आहे। आपण या ठिकाणी हे सगळं यांच्याशी आपण ॲग्रीमेंट केलं, MOU केलेला आहे। उन्हाचा पारा वाढल्यानं फळबाग आणि पिकांवर देखील त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर विजेच्या मागणीतही मोठी वाढ होणार आहे। दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळण्याचं आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। विशेषतः उन्हामुळे मुलांना मळमळणं, चक्कर येणं आणि स्नायू दुखण्यासारखे त्रास जाणवत आहेत। मुलांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानं ते आजारी पडू शकतात। त्यामुळे पालक वर्गानं सतर्क राहणं गरजेचं आहे। महाराष्ट्रात अजून 1.5 महिना उन्हाचा तडाखा असणार आहे। त्यामुळे काळजी घ्या आणि कूल रहा। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।